योहानाचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 33 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्या ठाई म्हणजे माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. हे शब्द प्रभूने आपल्या शिष्यांना अशा वेळेला सांगितले होते जेव्हा त्याचा मृत्यू समय जवळ आला होता. त्याला धरलं जाणार होतं, त्याचा छळ होणार होता आणि क्रूसावर त्याचं बलिदान होणार होतं. ही वेळ जेव्हा जवळ आली तेव्हा प्रभू आपल्या शिष्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत होता आणि त्या सांगताना शेवटी तो म्हणाला की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी म्हणून हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा प्रभू येशू त्याच्या शिष्यांना या सगळ्या गोष्टी सांगत होता त्यावेळेला शिष्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती, माहिती नव्हती की आमचा प्रभू आता मरणार आहे. त्यांनी येशूला सामर्थ्याने अद्भुत कामं करताना बघितलं होतं. त्यामुळे त्याला धरलं जाईल, मारलं जाईल आणि तो असहाय्य अवस्थेमध्ये दुबळ्यासारखा क्रूसावर मरेल ही कल्पना पण त्यांच्या मनात आली नव्हती. जरी प्रभूने त्याच्या मरणाविषयी या आधी पण 2-3 वेळा शिष्यांना सांगितलं होतं, पण बायबल असं म्हणतं की शिष्यांना ते काही समजत नव्हतं. येशू जेव्हा जेव्हा त्याच्या मरणाविषयी बोलायचा तेव्हा तेव्हा शिष्यांना त्याचे शब्द समजत नव्हते. आणि आता ही शेवटची घटका आली होती. थोड्या वेळानंतर येशूला धरलं जाणार होतं, त्याचे हाल होणार होते आणि तो क्रूसावर मरणार होता. ही वेळ अगदी जवळ आलेली असताना येशू त्याच्या शिष्यांना शेवटचं बोलत आहे आणि तेव्हाही शिष्यांना माहिती नाही आहे की आता पुढे काहीतरी भयानक घडणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सगळं बोलून झाल्यानंतर ज्या ठिकाणी येशू शिष्यांबरोबर होता त्या बागेमध्ये रात्रीच्या वेळेला शिपाई आले, येशूला धरलं आणि जसं शिपायाने येशूला धरलं लगेचच शिष्य घाबरले, काही जण पळून पण गेले आणि येशूला धरून नेलं गेलं. आणि त्यानंतर पुढे काय झालं हे आपल्याला माहीत आहे. ती गुरुवारची संध्याकाळ होती, गुरुवारची रात्र होती. तेव्हापासून शुक्रवार दुपारपर्यंत त्याचे हाल केले आणि शुक्रवारी दुपारी त्याला क्रूसावर खिळलं, तो मरण पावला. जेव्हा येशू क्रूसावर मेला तेव्हा शिष्य खूप घाबरले होते. येशूवर प्रेम करणारे, त्याच्यावर विश्वास ठेवणारे बरेच लोक होते आणि तेही घाबरून गेले आणि त्यांना एक गोष्ट समजत नव्हती की आमचा प्रभू अशा रीतीने कसा मेला. तो तर एवढा सामर्थ्याने भरलेला होता की त्याने वादळाला आज्ञा दिली आणि वादळ शांत झालं, समुद्राला आज्ञा दिली आणि समुद्र शांत झाला. त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, मुक्यांना बोलतं केलं, लंगड्यांना चालतं केलं, मेलेल्यांना पण जिवंत केलं. आणि आता तो अशा रीतीने का मेला, लोकांच्या हातातून तो सुटला कसा नाही. त्यांना या गोष्टीचा अर्थ त्यावेळेला कळाला नाही. नंतर जेव्हा येशू 3ऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून जिवंत झाला आणि त्याने शिष्यांना दर्शनं दिली,
आणि तो त्यांच्याशी भेट घेऊन बोलत राहिला. तेव्हा शिष्यांना आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांना या गोष्टीचा अर्थ समजत गेला. आणि 50व्या दिवशी जेव्हा शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि ते सगळे दैवी देवाच्या आत्म्याने भरून गेले, त्यानंतर मात्र शिष्यांना सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे समजायला लागल्या. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचं क्रूसावरचं मृत्यू होणं आवश्यक होतं, कारण तो या जगात सर्व काळ राहायला आला नव्हता. तो तुमच्या, माझ्या आणि या जगातल्या सर्व माणसांच्या पापक्षमेसाठी क्रूसावर बलिदान करण्यासाठी आलेला होता. त्याने जर हे बलिदान केलं नसतं, त्याचं रक्त जर ओतलं गेलं नसतं, तर आपल्यापैकी कुणाला काहीही आशा नव्हती. आपण पापात जन्मलो, पापात वाढलो आणि एक दिवस पापातच आपला नाश झाला असता. परंतु येशूच्या बलिदानामुळे आपल्याला एक नवी आशा मिळाली. आपण पापात जन्मलो आणि पापात वाढलो, पण पापात मरणार नाही, कारण येशूने आपल्या पापांसाठी रक्त ओतलेलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला पाप क्षमा मिळते. आणि म्हणून जरी आम्ही पापात जन्मलो आणि जरी आम्ही पापात वाढलो तरी पापात मरणार नाही. आमचा मृत्यू आत्मिक आता होणारच नाही आहे, कारण जरी आमचं शरीर मातीत गेलं, आमचा आत्मा नीतिमान बनलेला आहे आणि आम्ही देवाबरोबर सर्व काळ जिवंत राहणार आहोत. हालेलुया. म्हणून येशूचा हा मृत्यू होणं, येशूचं हे बलिदान होणं ही आवश्यक गोष्ट होती. आणि एखाद्या माणसाच्या मरणाची खबर ही दुःखदायक बातमी सांगितली जाते, पण येशू ख्रिस्त जगातला असा एकमेव मनुष्य ज्याच्या मरणाची बातमी ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. येशू मेला ही आनंदाची बातमी, कारण तो मेला म्हणून आपण जिवंत झालो. त्याने त्याचं रक्त ओतलं म्हणून आपण नीतिमान ठरलो. येशूच्या मरणाच्या बातमीला बायबल सुवार्ता म्हणतं. ही सुवार्ता आहे, चांगली बातमी आहे की देवाचा पुत्र तुमच्यासाठी मेला. कारण तो मेला म्हणून तुम्ही सैतानाच्या हातातून बाहेर पडलात. तो मेला म्हणून तुम्ही आत्म्यात जिवंत झालात. तो मेला म्हणून तुमच्यासाठी स्वर्ग उघडला गेला. आणि तो तुमच्यासाठी मेला म्हणून तुम्हाला आता आशा आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना आशा आहे की आपण एक दिवस अनंत जीवनात जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. पण ह्या सगळ्या गोष्टी शिष्यांना सुरुवातीला समजत नव्हत्या. आणि म्हणून येशू त्यांना शेवटच्या वेळेला काही गोष्टी समजावून सांगत आहे. आणि तेव्हा तो त्यांना म्हणतोय की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे. जगात तुम्हाला क्लेश होतील. हे येशूचे शब्द नीट समजून घ्या. जगात तुम्हाला म्हणजे कुणाला? देवाच्या लोकांना, येशूच्या लोकांना. हे वचन येशू ख्रिस्त सगळ्या जगासाठी सांगत नाही आहे. जेवढ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि जेवढे त्याच्या मागे 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 चालत आहेत आणि जी देवाची मुलं बनलेली आहेत, त्यांना तो सांगतोय तुम्हाला क्लेश होतील, तुम्हाला दुःख होईल, तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला वेदना होतील. आणि कुठे जगात, म्हणजे जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवर आहात, मानवी देहामध्ये आहात, तोपर्यंत तुम्हाला या जगामध्ये क्लेश होतील, दुःख होतील. आणि पुढे तो म्हणतोय तरी धीर धरा. धीर धरणं म्हणजे थांबून वाट बघणं. धीर धरणं म्हणजे कसल्या तरी चांगल्या गोष्टीची प्रतीक्षा करणं, वाट बघणं. धीर धरा. तुम्हाला या जगामध्ये खूप क्लेश होणार आहे, म्हणजे खूप त्रास होणार आहे. तुम्हाला या जगामध्ये खूप मनस्ताप होईल, खूप दुःख होईल, पण धीर धरा, धीर सोडू नका. आणि पुढे तो फार मोठं अभिवचन देत आहे, मी जगाला जिंकला आहे. हालेलुया, हालेलुया. संपूर्ण जगाच्या इतिहासातला असा एकमेव मनुष्य ज्याने एवढ्या उघडपणे आणि स्पष्टपणे सांगितलं, मी जगाला जिंकलेलं आहे.
म्हणजे त्याने जगाला जर जिंकलेलं आहे, तर या जगात आम्हाला कितीही क्लेश झाले, कितीही वेदना झाल्या, कितीही दुःख झालं, तरी हे जग आम्हाला गिळून टाकू शकत नाही, हे जग आम्हाला नष्ट करू शकत नाही. कारण आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याने जगाला जिंकलेलं आहे. म्हणून एक दिवस तो आम्हाला या जगातून बाहेर काढेल आणि एका दुसऱ्या सुंदर अशा जगामध्ये, विश्वामध्ये घेऊन जाईल. आणि ते आहे देवाचं घर, म्हणजे स्वर्ग, जिथे अनंत काळ राहण्याचं त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता हे वचन नीट समजून घ्या. येशूने त्याच्या लोकांना का सांगितलं की जगात तुम्हाला क्लेश होईल, जगात तुम्हाला क्लेश होणार. जेव्हा लोक येशूकडे येतात आणि येशूवर विश्वास ठेवतात, तेव्हा अनेकांचा त्यामागे उद्देश असतो की आमच्या जीवनात सगळं काही चांगलं घडावं, काही दुःख येऊ नये, काही संकट येऊ नये, आमच्या बाबतीत काही वाईट घडू नये. आज हे सत्य समजून घ्या. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर पापक्षमा मिळवून आम्ही देवाची मुलं बनतो आणि तेव्हापासून आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळायला लागतात, देवाची कृपा आमच्या जीवनातून वाहायला लागते. पण जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला क्लेश, वेदना, मनस्ताप, छळ होत राहणार. का होत राहणार? कारण आपण जगामध्ये आहोत आणि आपल्या अवतीभोवती अंधाराचं राज्य आहे, सैतानाचं राज्य आहे. तो अखंड आपल्याला सतावण्याचा प्रयत्न करतो, सतत आपल्या मागे लागतो. आणि तो कोणाच्या जास्त मागे लागतो? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि जे देवाची मुलं झालेली आहेत त्यांच्या मागे लागतो. जे आधीच त्याच्या हातामध्ये आहेत आणि नरकाच्या रस्त्यावरून चाललेले आहेत त्यांना तो जास्त छळत नाही. त्यांना तो आजार, दुःख, संकट जरूर देतो, पण हात धुवून त्यांच्या मागे लागत नाही. कारण त्याला माहिती आहे ही माझीच माणसं आहेत आणि ह्यांना मी नरकात घेऊन जाणार आहे. पण जे त्याच्या हातातून सुटले आणि देवाची मुलं झाले त्यांच्या मागे तो हात धुवून लागलेला असतो. आणि अनेक माध्यमातून, अनेक लोकांच्या द्वारे म्हणा किंवा अनेक माध्यमातून तो आपल्याला छळण्याचा, सतावण्याचा प्रयत्न करतो. सैतानाचं फार मोठं हत्यार म्हणजे तो माणसाला निराश करतो, आपल्या मनावर हल्ले करतो आणि आपल्याला निराश करत राहतो, भीती दाखवत राहतो. जेव्हा येशूला धरलं गेलं तेव्हा शिष्य घाबरले, आमचं काय होईल? भीती. आमचा प्रभू एवढा सामर्थ्यशाली असताना त्याला लोकांनी धरलं आणि त्याचे हाल करतायत, तर आमचं काय होईल? भीती, निराशा. शिष्य गळून गेले, भयभीत झाले, घाबरून गेले. आता संपलं सगळं. ज्या घडीला येशूला अटक झाली त्या घडीपासून त्यांना पवित्र आत्मा मिळेपर्यंत इतके दिवस हे शिष्य बंद खोलीमध्ये राहत होते. हालेलुया. बंद खोलीत म्हणजे सगळे दारे खिडक्या बंद करून ते आतमध्ये बसून राहायचे. बायबल म्हणतं यहुद्यांच्या भीतीमुळे, लोकांच्या भीतीमुळे ते स्वतःला बंद करून ठेवत होते. ते प्रार्थना करायचे पण बाहेर उतरायचे नाही. त्यांना बाहेर उतरायची भीती वाटत होती. त्यांना वाटायचं आमच्या प्रभूला यांनी मारलं, आम्हाला पण मारतील. येशू क्रिस्तावर मेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, त्याने त्यांना दर्शनं दिली, त्यांच्याशी बोलला, तरी देखील त्यांच्या मनातली भीती काही संपूर्णपणे गेली नव्हती. 40व्या दिवशी येशू स्वर्गात गेला तोपर्यंत संपूर्ण भीती नाहीशी झाली नव्हती. पण 50व्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा उतरला तेव्हा बायबल म्हणतं त्यांच्यामध्ये हिम्मत आली, धैर्य आलं आणि मग ते बाहेर उतरले आणि उघडपणे येशूची साक्ष जगाला देऊ लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती वेळा लोकांना प्रश्न पडतो, मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, मग मला इतका छळ, इतका त्रास आणि इतका मनस्ताप का होतो? माझ्या वाट्याला एवढ्या परीक्षा का येतात? माझ्या मार्गामध्ये एवढे अडथळे का येतात? हे आज समजून घ्या.
आपल्या जीवनामध्ये आपण जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि देवाची मुलं झालेलो आहोत तर निश्चितपणे देवाची कृपा आपल्या जीवनातून वाहणार, देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनातून वाहणार. तरी देखील अडथळे येत राहणार, तरी देखील संकट येत राहणार, तरी देखील मनस्ताप होत राहणार, तरी देखील वेदना होत राहणार. का? कारण आपण जगामध्ये आहोत आणि सैतानाला हेच पाहिजे, कसंही करून आपण वैतागलो पाहिजे, कंटाळायला पाहिजे आणि येशूचा हात सोडून दूर जायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. काही महिन्यांपूर्वी एका भावाने स्टेजवर येऊन साक्ष दिली. प्रार्थनेवरून घरी जाताना अपघात झाला. एवढा मोठा अपघात की समोरून मोठी 4 व्हीलर येत होती, डंपर की काहीतरी अशी मोठी गाडी होती आणि हे भाऊ छोट्या 2 व्हीलरवरती होते. आणि जेव्हा ती गाडी येत होती एका क्षणात त्यांनी सांगितलं, मी मरण माझ्या डोळ्यासमोर बघितलं. मी म्हटलं संपलो आत्ता. पण असं झालं की ते मेले नाहीत, फक्त त्यांच्या हाताला कुठेतरी थोडंसं खरचटलं. एवढ्या मोठ्या गाडीने त्यांना धक्का देऊन पण त्यांना इजा झाली नाही, त्यांचं एक हाड पण तुटलं नाही. दुसऱ्या आठवड्यात येऊन त्यांनी साक्ष दिली. आता या भावाने जेव्हा मंचावर येऊन साक्ष दिली तेव्हा प्रश्न असा आहे की हा जर प्रार्थनेला आला होता तर जाताना अपघात का झाला? प्रार्थनेला आला होता ना, मग अपघात का झाला? देवाने त्याला सांभाळलं का नाही? देवाने सांभाळलं म्हणून तर तो मेला नाही, म्हणून तर त्याचं हाड तुटलं नाही. आणि मी तर असं म्हणेन त्याच्या शरीरापेक्षा देवाने त्याच्या मनाला फार सांभाळलं. नाहीतर तो म्हणाला असता, आत्ता मी पुढच्या वेळेपासून प्रार्थनेला जाणार नाही. प्रार्थनेवरून येताना एवढा मोठा अपघात झाला म्हणजे देवाने मला काही सांभाळलं नाही, काय नाही, आता काही प्रार्थनेला जायचं नाही, माझा विश्वास संपला. क्लेश, वेदना, दुःख, किती लोक एकदम बिनधास होतात, बिनधास. आता मी येशूवर विश्वास ठेवला ना, आता सगळं चांगलं होणार. नाही 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 नाही, येशूवर तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही देवाची मुलं झालात, पण आत्ता तुम्हाला डोळे मोठे करून जास्त जागृत राहायची गरज आहे. कारण तो वैरी हात धुवून तुमच्या मागे लागणार. हात धुवून. त्याला हे नकोच आहे की मानवी आत्मे स्वर्गात गेले पाहिजेत. किती वर्ष आपण सैतानाचं ऐकलं, किती वर्ष आपण त्याच्या हातात होतो आणि नंतर देवाने आपल्याला खेचून काढलं त्याच्या हातातून. तेव्हा तो म्हणतो मी नाही सोडणार, तो मागे लागतो. जो माणूस प्रार्थनेवरून घरी जाताना ज्याच्यावर सैतानाने हल्ला केला आणि अपघाताची परिस्थिती घडवून आणली, तो असा विचार करू शकत होता, प्रार्थनेला येऊन उपयोग काय? देवाने तर मला वाचवलं नाही, देवाने तर मला सावरलं नाही. एवढा मोठा अपघाताचा प्रसंग घडला, पुन्हा प्रार्थनेला का म्हणून जावं? हालेलुया. आज तुम्ही इकडे प्रार्थनेला आलेला आहात आणि तुमच्या मनात खूप शांती आली आणि तुम्ही म्हणाल फार बरं वाटलं, आता मी दर शनिवारी इकडे प्रार्थनेला येणार. फार बरं वाटलं इकडे, आता दर शनिवारी येणार. आणि आता तुम्ही घरी गेलात आणि घरामध्ये काहीतरी असं घडलेलं आहे जे बघून तुम्ही हादरून गेलात. हे काय झालं? आज मी प्रार्थनेला गेले होते आणि देवाने माझ्या बाबतीत असं का केलं? आत्ता यापुढे मी प्रार्थनेला जाणार नाही. एखादी बहीण आली असेल जिचा नवरा येत नाही प्रार्थनेला, आज घरी गेल्यानंतर तिचा नवरा दारू पिऊन आला आणि त्याने तिला खूप मारलं. ती म्हणेल यापुढे मी प्रार्थनेला जाणार नाही, कारण मी तिकडे इतका वेळ प्रार्थनेत घालवला पण देवाने मला वाचवलं नाही, माझ्या नवऱ्याने मला मारलं कसं? हालेलुया, हालेलुया. म्हणून मी लोकांना नेहमी सांगते, येशूवर विश्वास ठेवून जीवन जगणं, देवाची मुलं होऊन एक विश्वासातलं जीवन जगणं, याचा अर्थ अजिबात दुःख न येणं, अजिबात क्लेश न येणं, अजिबात संकट न येणं असं नाही. आपल्याला अभिवचन येशूने हे दिलं नाही आहे की तुम्हाला दुःख येणार नाहीत, तुम्हाला कष्ट येणार नाहीत, तुम्हाला संकट येणार नाहीत. हे अभिवचन नाही आहे. येशूचं वचन हे आहे, संकट येतील पण मी तुमच्या बरोबर राहीन, दुःख येतील पण मी तुमच्या बरोबर राहीन.
तुमचा छळ होईल, पण मी तुमच्या बरोबर राहीन. जगातल्या लोकांची म्हणजे जी देवाची मुलं झालेली नाही आहेत त्यांची परिस्थिती असते संकटात, दुःखात, आजारात, क्लेशात ते एकटे असतात. देवाच्या लोकांच्या बाबतीत संकट येतात पण ते एकटे नसतात, देव बरोबर असतो. दुःख येतात, आजार येतात, समस्या येतात, अडथळे येतात, पण आम्ही एकटे नसतो, आमचा देव आमच्या बरोबर असतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून येशूचं वचन आहे, मी तुम्हाला विसावा देईन, जे आम्ही मंचावर लिहून ठेवलेलं आहे. विसावा तो आमच्या देहाला आणि आत्म्याला विसावा देतो, म्हणजे विश्रांती देतो. घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका, मी आहे तुमच्याबरोबर. त्या दुष्टाने किती पण वार केले तरी घाबरू नका, निराश होऊ नका, मी आहे तुमच्याबरोबर. तो आपल्या सोबत आहे, हे मोठं अभिवचन आहे. आणि म्हणून येशू म्हणाला, धीर धरा, तुम्हाला क्लेश होतील, तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि तुम्ही म्हणाल मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, असं का घडलं, हे का झालं, ते का झालं. नका हो अस्वस्थ, मी जगाला जिंकला आहे. सैतान तुमच्यावर प्रभावी होणार नाही, सैतान तुम्हाला गिळून टाकू शकणार नाही. तो ओरडेल, गुरगुरेल तुमच्यावरती, पण तुम्हाला गिळून टाकू शकणार नाही, कारण मी सैतानाला हरवलेलं आहे. जेव्हा येशू क्रूसावर मरण पावला तेव्हा त्याने सैतानाला हरवलं, कारण त्याने आयुष्यात एकदाही सैतानाचं ऐकलं नाही. आणि क्रूसावर बलिदान करून त्याने पापी माणसासाठी स्वर्गाचा रस्ता मोकळा केला. म्हणून येशूचं क्रूसावरचं बलिदान ही सुवार्ता आहे, आनंदाची बातमी आहे. कारण जेव्हा हे बलिदान झालं तेव्हा सैतान हरला. हालेलुया. येशू क्रूसावर मरत असताना खाली, क्रूसाच्या खाली जे लोक उभे होते ते सांगत होते, तू देवाचा पुत्र आहेस ना, मग खाली उतरून दाखव. तू आंधळ्याचे डोळे उघडले, तुला स्वतःला वाचवता येत नाही का. तू मुक्यांना बोलतं केलं, तुला स्वतःला वाचवता येत नाही का. अरे आंधळ्याचे डोळे उघडणाऱ्या, स्वतःला वाचवून दाखव. रात्रंदिवस लोकांना सांगितलं की तू देवाचा पुत्र आहे, तर मग आता तुझा देव तुला वाचवत नाही आहे का. लोक चेष्टा करत होते, मजा करत होते, पण खरं म्हणजे ते लोक नव्हते, त्यांच्यामधून सैतान बोलत होता. अशासाठी की येशूने आपलं सामर्थ्य तिकडे दाखवावं आणि तो क्रूसावरून खाली उतरावा. का, कारण तो जर खाली उतरला असता तर मानवाच्या पापांची शिक्षा अर्धवट राहिली असती, पूर्णपणे येशूला घेता आली नसती. आणि त्याने जर पूर्ण शिक्षा घेतली नाही तर माणूस कायमचा सैतानाच्या हातात राहील. आणि म्हणून सैतान त्याला डिवचत होता, तू देवाचा पुत्र आहेस ना, मग खाली उतरून दाखव. तू देवाचा पुत्र आहेस ना, मग स्वतःला वाचवून दाखव. येशूला जेव्हा क्रूसावर खेळलं होतं तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला, उजव्या आणि डाव्या बाजूला, दोन चोरांना पण क्रूसावर खेळलं होतं. ते चोर होते आणि म्हणून त्यांना शिक्षा झालेली होती. त्यातल्या पण ते एकाने येशूची निंदा करून येशूला म्हटलं की तू जर देवपुत्र आहे तर स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. हालेलुया, हालेलुया. सैतानाने पुरी ताकद लावली, पूर्ण, की हा खाली उतरला पाहिजे, म्हणजे माणूस माझ्या हातात कायमचा राहील. पण येशू ख्रिस्त शेवटपर्यंत शांत राहिला. त्याने त्याची ताकद दाखवली नाही, त्याने त्याचं सामर्थ्य दाखवलं नाही. क्रूसावर असताना तो अशक्त नव्हता, तो आपल्यासाठी अशक्त बनला होता. त्याच्याकडे सामर्थ्य होतं पण ते त्याने प्रकट केलं नाही, कारण त्याला शेवटपर्यंत देवपित्याचं आज्ञापालन करून मानवांच्या पापांची शिक्षा पूर्ण घ्यायची होती. आणि म्हणून मरण्याच्या आधी येशू म्हणाला, पूर्ण झाली आहे, पूर्ण झाले आहे. त्याने सगळी शिक्षा, आपल्या पापांची सगळी शिक्षा पूर्ण घेतली. आणि म्हणून येशूने आधीच सांगितलं, मी जगाला जिंकलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज किती ठिकाणी येशूचे लोक आहेत असं ऐकलं की जगातले लोक संतापतात, चिडतात, छळतात, वाईट बोलतात, आणि हे सगळं सुरू राहील कुठपर्यंत माहीत आहे.
तो एक दिवस नेमलेला आहे, ज्या दिवसाविषयी बायबलमध्ये सांगितलेला आहे. तो दिवस येईपर्यंत जगामध्ये येशूची आणि येशूच्या लोकांची निंदा होईल, छळ होईल, त्रास होईल. पण या गोष्टीला एक पूर्णविराम आहे, कारण देवाने नेमलेला दिवस आहे. तो दिवस जेव्हा येईल तेव्हा येशू ख्रिस्त आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन वैभवाने पराक्रमाने या जगामध्ये येईल. बायबल म्हणतं प्रत्येक डोळा त्याला बघेल, ज्यांनी त्याला भोसकलं ते पण त्याला पाहतील. भोसकणारे कोण? ज्यांनी येशू ख्रिस्तावर तडफडताना त्याच्या कुशीत भाला भोसकला तेच नाही, जे आज येशूच्या लोकांचा छळ करतात ते पण येशूला भोसकणारेच लोक आहेत. येशूने शौलाला सांगितलं होतं, शौला शौला तू माझा छळ का करतो? शौल कोणाचा छळ करत होता? येशूच्या लोकांचा. आणि येशूने काय सांगितलं? तू माझा छळ का करतोस? म्हणजे येशूच्या लोकांचा छळ हा येशूचा छळ आहे. आज जेवढे लोक येशूच्या लोकांना छळतात, त्रास देतात, निंदा करतात, वाईट बोलतात, ते सगळे येशूबद्दल करत आहेत. आणि म्हणून बायबल म्हणतं प्रत्येक डोळा त्याला बघणार आहे, ज्यांनी त्याला भोसकलं ते पण बघणार आहेत. येशू ख्रिस्त आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन वैभवाने पराक्रमाने येणार आहे. ही गोष्ट बायबलमध्ये अनेक वेळेला अगदी सविस्तरपणे सांगितली आहे आणि येशूने स्वतः अधिक स्पष्ट सांगितली आहे की तो येणार तेव्हा तो काय करणार. तो त्याच्या वैभवशाली राजासनावर बसेल, त्याच्या पुढे सगळी राष्ट्रे जमवली जातील, नीतिमान लोक वेगवेगळे केले जातील, अनीतिमान लोक त्याच्या डावीकडे राहतील आणि त्यांना तो सांगेल, अहो शापग्रस्त हो, माझ्यापुढून निघून जा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. आणि नीतिमान जे उजवीकडे असतील त्या सगळ्यांना तो सांगेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता राखून ठेवलं आहे ते वतन म्हणून घ्या. अनीतिमान जातील नरकात अनंत काळचं दुःख भोगायला आणि नीतिमान जातील स्वर्गात अनंत काळचं सुख भोगण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे घडणार आहे. ही कहाणी नाही आहे, ही एखादी कथा नाही आहे, लोकांना भुलवण्यासाठी फसवण्यासाठी रचलेली कहाणी नाही आहे. आणि याचे पुरावे आम्हाला देव आत्ता देतोय. येशू ख्रिस्त जे काही बोलला ते खरं आहे, याचे पुरावे आम्ही आत्ता घेत आहोत. आम्ही कसे आत्ता पुरावे घेतो? जेव्हा आम्ही येशूला हाक मारतो, येशूचं नाव घेतो, जेव्हा आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो तेव्हा तो आम्हाला उत्तर देतो आणि त्यावरून आम्हाला समजतं तो मेलेला नाही आहे, जिवंत आहे. तो खोटा नाही आहे, तो सत्य आहे. तो सत्य आहे. त्याने जे काही सांगितलेलं आहे सगळं खरं आहे. आणि जर आत्तापर्यंत त्याची वचनं पूर्ण झाली तर पुढच्या काळासाठी जी त्यांनी सांगितलेली वचनं आहेत ती पण पूर्ण होणार आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे येशूचं वचन नेहमी लक्षात ठेवा. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेलं आहे. तुम्ही विश्वासातला प्रवास करत असताना तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल, अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. तरी घाबरू नका, निराश होऊ नका, विश्वास ढळू देऊ नका. आणि तुम्ही असंही म्हणू नका की आम्ही फक्त स्वर्गाचीच वाट बघावी का, या जगात आमच्या वाट्याला काही चांगलं येणार नाही का? असं नाही आहे. इथे पण देव तुम्हाला आशीर्वाद देणार. तुम्ही जे काही दुःख भोगत आहात, जे काही कष्ट भोगत आहात, त्यातून निश्चितपणे देव तुम्हाला बाहेर काढणार. नक्कीच देव तुम्हाला त्यातून मुक्त करणार आणि इकडे देव तुम्हाला आशीर्वाद देणारच. पण सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्याला मिळेल जेव्हा आपला प्रभू स्वर्गातून येईल आणि आपल्याला अनंत जीवनाचं अभिवचन पूर्ण आपल्यासाठी दिलेलं हे अभिवचन पूर्ण करेल, तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठा आशीर्वाद मिळेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. घाबरून जाऊ नका, अस्वस्थ होऊ नका, निराश होऊ नका. अनेक लोक जे आपल्याला छळतात, त्रास देतात, दुःख देतात, त्यांच्या बाबतीत हे पक्का समजा की हा तुमच्या विश्वासावर हल्ला करणारा सैतान आहे, ती माणसं नाही आहेत.
जसं क्रुसाखाली उभे असलेले लोक येशूला सांगत होते, तू देवाचा पुत्र आहे तर खाली उतर, ती माणसं नव्हती, सैतान काम करत होता. तसा आपला विश्वास ढळवण्यासाठी आणि आपल्याला मागे खेचण्यासाठी सैतान अखंड प्रयत्न करत राहतो. हालेलुया, हालेलुया. अस्वस्थ होऊ नका, निराश होऊ नका, विश्वासामध्ये स्थिर उभे राहा, मजबूत उभे राहा. कारण आपण ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो एखादा माणूस नाही आहे. आपण माणसावर विश्वास ठेवला नाही आहे. एखादी तरुण मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमामध्ये पडते आणि त्याच्यासाठी ती आपल्या जन्मदात्या आई वडिलांनाही विसरून जाते. एका मुलासाठी, ज्या आईने जन्म दिला, ज्या बापाने तिच्यावर एवढं प्रेम केलं, त्याचा ती विचार करत नाही आणि कुणासाठी त्यांना सोडते? एका नाशवंत आणि पापी माणसासाठी. आई वडील सांगतात, नको त्याच्याशी लग्न करू, नको त्याच्यासोबत राहू, नको बोलू त्याच्याशी. ऐकत नाही, तिला तोच पाहिजे. आई वडील दिसत नाहीत आणि शेवटी काय होते? आई वडिलांना सोडून जाते, त्या माणसाशी लग्न करते. वर्ष होत नाही, तो तिला मारायला सुरुवात करतो, तो तिला छळतो, तिला दुःख देतो आणि नंतर तिला कळते, मी कोणावर विश्वास ठेवला, मी कोणावर विश्वास ठेवला, कोणासाठी मी माझ्या आईवडिलांना सोडलं. हालेलुया. कालच एक पती पत्नी मला भेटून गेले. त्यांनी त्यांचं दुःख मला सांगितलं. दुःख असं की दोघांचं पटत नाही, अजिबात पटत नाही. ती म्हणते, हा मला मारतो आणि तो म्हणतो, ही घरातली भांडी उचलून माझ्या अंगावर फेकते. पण या दोघांचं ऐकल्यानंतर मला एका गोष्टीचं फार मोठं आश्चर्य वाटलं. कारण मी त्यांना ओळखते. हे पती पत्नी 8 वर्षे प्रेमामध्ये होते. 1-2 वर्षे नाही, 8 वर्षे त्यांचं प्रेम होतं आणि 8 वर्षानंतर लग्न झालं तर आता दोघांचं पटत नाही आहे. ती म्हणते, तो मला मारतो आणि तो म्हणतो, ही काहीच ऐकून घेत नाही, जरा काही झालं की चिडते आणि हातात येईल ती वस्तू उचलते आणि माझ्या अंगावर फेकते. दोघं एकमेकांना मारतात. लग्नाला आता काही 2-3 वर्ष झाली असतील. मी विचार केला, 8 वर्षे यांचं एकमेकांवर प्रेम होतं, एकमेकांवर विश्वास दाखवला आणि आता लग्न झाल्यानंतर महिन्याभरात भांडणं सुरू झाली, दोघं एकमेकांना मारायला लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोकांच्या बाबतीत असं घडतं. आम्ही कुणावर विश्वास ठेवतो? एखादा माणूस सांगतो, हा चांगला माणूस आहे, मी याच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणार आहे, चांगला माणूस आहे, भला माणूस आहे, आणि मग पार्टनरशिपमध्ये त्याच्याशी बिझनेस चालू करतो. महिना, 6 महिने, वर्षभर बरं भरतं. हळूहळू त्याला वाटायला लागतं, हा वाईट माणूस आहे, हा मला फसवतो, हा वाईट माणूस आहे, मला फसवतो. आणि मग दोघांची भांडणं व्हायला लागतात आणि मग दोघं एकमेकांपासून वेगळे होतात. सांगा, आपण कोणावर विश्वास ठेवतो आणि त्याचं आपल्याला काय फळ मिळतं? जी मुलगी एका माणसासाठी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा त्याग करते, तिला आयुष्यात पस्तावा करायलाच लागतो. एकतर तो तिला छळतो, मारतो, त्रास देतो किंवा कुठेतरी अपघातात मरून जातो आणि ती विधवा बनते तरुण वयात. तेव्हा ती विचार करते, मी कोणावर विश्वास ठेवला, कोणावर, कोणासाठी आईबापांना आणि भावा बहिणींना सोडलं, त्याच्यावर विश्वास ठेवून काय मिळवलं? तो पण एक नाशवंत पापी माणूस होता, मरून गेला, माझं जीवन असंच राहिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून मी तुम्हाला म्हणते, आपण अशा कोणावर विश्वास ठेवला नाही आहे जो कोणी पापी, नाशवंत आहे, कोणी फसवणारा आहे, कोणी लुटणारा आहे, कोणी लुबाडणारा आहे, कोणी आपल्याला भडकवणारा आहे किंवा कोणी आपल्याला असत्याकडे नेणारा आहे. नाही, नाही, नाही. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो सत्य जिवंत परमेश्वर आहे, अविनाशी देवाचा अविनाशी पुत्र आहे आणि तो आपल्याला कधीच कधीच आणि कधीच फसवणार नाही. बायबल म्हणतं, आपण अविश्वासी झालो तरी तो मात्र विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. एक माणूस प्रार्थनेला येतो, बरा होतो, देवाला म्हणतो थँक्यू, तू मला बरं केलंस, आणि परत जातो दारू प्यायला सुरुवात करतो, परत जातो वाईट कामं करतो, प्रार्थनेला यायचं बंद करतो. एक 8-10 महिन्याने तो परत आजारी होतो. तेव्हा त्याला वाटतं, मी तिकडे प्रार्थनेला जात होतो ना, तिकडे परत जायला पाहिजे. मग तो परत येतो प्रार्थनेला, आला
देवाकडे सांगतो, देवा माझ्यावर दया कर. देव म्हणतो हो मी तयार आहे. देव त्याला परत हात लावतो, परत त्याला बरं करतो. बरा झाला, थँक्यू येऊन साक्ष पण देईल मंचावरती, मी बरा झालो. 1-2-4 वेळा येईल प्रार्थनेला, पुन्हा गायब. गायब म्हणजे कुठे? एक तर दारूच्या अड्ड्यावर, नाहीतर मित्रांच्या संगतीमध्ये, नाहीतर आपल्या जीवनात गुंतून गेलेला आहे, देवाला विसरला. परत काही त्रास झाला, परत येतो. पण जेव्हा जेव्हा तो पुन्हा पुन्हा येतो ना आणि पुन्हा पुन्हा देवाला सांगतो दया कर, परत परत देव त्याच्यावर दया करतो. म्हणून बायबल म्हणतं आपण अविश्वासू झालो तरी पण तो मात्र विश्वसनीयच राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. तो पवित्र आहे, पवित्र आहे, पवित्र आहे आणि तो अपवित्रपणे, दुष्टतेने, वाईटाने आपल्याशी कधीही वागत नाही. हालेलुया, हालेलुया. जसं आपण एखाद्याच्या बाबतीत बोलतो, मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू मला फसवलंस ना, मी दाखवेन तुला, मी दाखवेन तुला, मी बघून घेईन तुला. हे आपले शब्द आहेत. तो नाही बोलत मी बघून घेईन तुला, मी दाखवेन तुला. हे देवाचे शब्द नाही आहेत. तुम्ही 10 वेळा त्याच्यापासून दूर गेलात आणि 10 वेळा आलात तरी तो दया करणार, तरी तो बरा करणार, तरी तो जीवनात काम करणार. पण ही चांगली गोष्ट अजिबात नाही आहे, कारण अशी एकदा वेळ येईल जेव्हा सैतान तुम्हाला पुरं पकडेल आणि मग तुमची इच्छा असेल तेव्हा पण तुम्ही देवाकडे पोहोचू शकणार नाही आणि तो दुष्ट तुम्हाला गिळून टाकेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कितीही छळ झाला, कितीही त्रास झाला, कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या, तरी लक्षात ठेवा, मी ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो माणूस नाही आहे. तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू आहे. तो माझा तारणारा आहे, तो मला फसवणार नाही. हे दुःख, हे संकट थोड्या दिवसाचं आहे, हे निघून जाईल. तो माझ्याबरोबर राहील, तो मला आशीर्वादित करेल, तो माझं रक्षण करेल, तो माझ्या सगळ्या गरजा पुरवेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्याने मला स्वर्गाचं अभिवचन दिलं आहे. तो मला एक दिवस स्वर्गात घेईल आणि या जगातल्या सगळ्या दुःखातून माझी कायमची मुक्तता होईल. हालेलुया, हालेलुया. बायबलचं शेवटचं पुस्तक प्रकटीकरण, ज्यामध्ये स्वर्गाचं वर्णन आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पहा इकडे आजार नाही आहेत, इकडे अश्रू नाही आहेत, इकडे दुःख नाही आहे. स्वर्ग अशी जागा आहे जिकडे दुःख नाही आहे. का दुःख नाही माहीत आहे? कारण तिकडे सैतान नाही आहे. स्वर्ग देवाचं घर आहे, तिकडे अगणित स्वर्गदूत आहेत. तिकडे वाईटाला जागा नाही आहे, पापाला जागा नाही आहे, अंधाराला, अपवित्रतेला जागा नाही आहे. म्हणून तिकडे सगळंच चांगलं आहे आणि त्या चांगल्या घरामध्ये तो आपल्याला घेणार आहे. हे दुःख संपेल, हे कष्ट संपतील आणि आपण युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहू. हे सत्य नेहमीच लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कितीही आजारामध्ये असाल, कितीही त्रासात असाल, कितीही क्लेशात असाल, तरी येशूचं हे वचन नेहमी आठवत राहा. तुम्हाला जगात क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. धीर धरा, अस्वस्थ होऊ नका, बेचैन होऊ नका, चलबिचल होऊ नका. धीर धरा म्हणजे थांबा, वाट बघा. सैतान तुमच्यावर विजयी होणार नाही आहे. मी सैतानाला हरवलेलं आहे. त्यामुळे सैतानाने तुम्हाला कितीही छळलं तरी अशी वेळ नेमलेली आहे जेव्हा तो तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला दिसेल की देव तुमच्यावर किती प्रेम करतो आणि देवाला तुमची किती काळजी आहे. हालेलुया, हालेलुया. या विश्वासाच्या प्रवासामध्ये धीर धरणं फार आवश्यक गोष्ट आहे. जगामध्ये सगळ्या गोष्टी लोकांना झटपट हव्या असतात. हे झटपट झालं पाहिजे, ते झटपट झालं पाहिजे. देवाच्या राज्यातला शब्द आहे धीर. धीर धरा, धीर धरा, धीर धरा, धीर धरा. का धीर धरा? कारण देव तुमच्यावर प्रेम करतोय. तो तुमचं काहीही नुकसान करणार नाही. आता तुम्ही इथे बसलेला असताना एखाद्या व्यक्तीला फोन आला अचानक घरातून, तुमचा मुलगा आजारी झालेला आहे आणि बेशुद्ध पडलेला आहे आणि लवकर लवकर घरी या. धीर धरा.
तुम्ही देवाच्या घरामध्ये आहात, तिकडे तुमच्या मुलावर सैतानाने हल्ला केला. तुम्ही धीर धरा. शहाणपणा हा आहे, तुम्ही घरी जाण्याअगोदर देवासमोर गुडघे टेका आणि प्रभूला सांगा, प्रभू माझा मुलगा कुठे आहे आणि त्याची काय स्थिती आहे तुला माहिती आहे. मी आता तिकडे पोहोचू शकत नाही, पण तुझा हात तू तिकडे नेऊ शकतो आणि तुझा हात तिकडे पोहोचू शकतो. माझा हात आत्ता या घडीला माझ्या मुलाला वाचवू शकत नाही, पण तुझा हात मात्र तू तिथे नेऊ शकतो आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. म्हणून मी तुझ्याकडे मागत आहे, तुझा पवित्र हात लांब कर आणि माझ्या मुलाला स्पर्श कर. बस एवढी प्रार्थना करा, शांतपणे धीर धरा आणि मग निघा इकडून. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा बघाल तुमचा मुलगा अंगणामध्ये खेळतो आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वर्षापूर्वी आलेली एक सुंदर साक्ष अनेक वेळा मी प्रवचनात सांगितली. एक बंधू प्रार्थनेला आलेला होता. जेव्हा प्रार्थना सुरू होती संध्याकाळी 4 वाजता ब्रदर प्रार्थना घेत होते आजारमुक्तीची. या भावाने डोळे बंद करून भाग घेतला होता आणि बंद डोळे असताना त्याला अचानक त्याच्या डोळ्यासमोर दिसलं की त्याची बायको आणि मुलगी पाण्यामध्ये बुडत आहेत. हा बंधू प्रार्थनेला आलेला होता. त्याची बायको आणि लहान मुलगी होती त्याला 5 वर्षाची. त्या दोघी आल्या नव्हत्या, कारण त्यांच्या शेजारचे कुठेतरी पिकनिकला गेले होते, तर त्या पण गेल्या. आणि ह्याला पण सांगितलेलं की तू पण चल, पण ह्याने सांगितलं आज प्रार्थनेचा दिवस आहे, मला काही पिकनिकला जायचं नाही आहे, मी प्रार्थनेला जातो. तो प्रार्थनेला आला. बायको आणि मुलगी शेजाऱ्यांबरोबर पिकनिकला गेले आणि दिवसभर त्याने प्रार्थनेत भाग घेतला. संध्याकाळी 4ला प्रार्थना सुरू असताना डोळे बंद केले तेव्हा त्याला डोळ्यासमोर असं दृश्य दिसलं. त्याने तिकडेच प्रार्थना केली, प्रभू या घडीला या वेळेला मी माझ्या बायकोला आणि मुलीला वाचवू शकत नाही, पण त्या जिथे कुठे संकटात असतील तू वाचव त्यांना. त्यानंतर त्याने बायकोचा फोन लावायचा प्रयत्न केला. फोन तर खूप वाजत होता, पण कोणी फोनला उत्तर देत नव्हता. तो थांबला, सगळ्या साक्षी ऐकल्या, शेवटचा आशीर्वाद घेतला आणि शांतपणे घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर काही वेळाने बायको आणि मुलगी पण पिकनिकवरून आले आणि बायको म्हणते, आज मी आणि मुलगी आम्ही समुद्रात बुडणार होतो, पण आम्ही बुडत असताना कोणीतरी आम्हाला हात देऊन बाहेर काढलं आणि आम्ही वाचलो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ती म्हणते की ती आणि तिची मुलगी पाण्यामध्ये समुद्रात खोलवर गेले, बाजूचे लोक लांब राहिले आणि ते लांब राहिले. आणि ती म्हणते आम्ही बुडायला लागलो, मध्ये जायला लागलो आणि तोंडातून माझा आवाज येत नाही आहे, वाचवायला कोण नाही आहे. आणि त्यावेळेला अचानक मला असं जाणवलं, वरून एक हात आला आणि त्याने आमच्या दोघींना घेऊन बाहेर काढलं. आणि ती बाई म्हणते, खरोखर तो हात जर आला नसता तर आज आम्ही घरी आलो नसतो, आम्ही बुडून मरणार होतो. तेव्हा तो माणूस म्हणाला, हे मला देवाने प्रार्थनेत दाखवलं आणि त्यावेळेला मी देवाकडे प्रार्थना केली होती की तू त्यांना वाचव, आणि आता मला कळालं हे खरोखर घडलेलं आहे आणि देवाने तुम्हा दोघींना वाचवलं. हालेलुया, हालेलुया. आपण किती गोष्टीमुळे अस्वस्थ होतो. आत्ता काय करू, आत्ता काय करू, याला फोन करू का, त्याला फोन करू का, याची मदत मागू का, त्याची मदत मागू का. माणसांची मदत, देवाने जर तुम्हाला सांगितलं अमुक व्यक्तीला फोन करून मदत करायला सांग, तर त्याला फोन करा. पण तुमच्या डोक्याने ह्याला फोन करेन, त्याला फोन करेन, ह्याची मदत मागेन, त्याची मदत मागेन, नाही. कोणतंही संकट येऊ द्या, शांत रहा. का शांत रहा? जगात कितीही उलथापालटी झाल्या, कितीही उलट्यापालटी झाल्या, तरी पण कोणतीही परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. भूकंप हो की वादळ हो की पूर येवो की बॉम्बस्फोट हो, परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही, देवाच्या नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. हालेलुया. आपल्या यूट्यूबवरती सुंदर साक्ष आहे, तुम्ही पाहिली नसेल तर बघा. जे छोटे व्हिडिओ असतात शॉर्ट म्हणून, त्याच्यामध्ये साक्ष आहे का तरुण मुलाची, जो गेला होता मुंबईला राहणारा, त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर, मला वाटते पुणा की सातारा, मला आठवत नाही, कुठेतरी जिल्ह्यामध्ये काही कार्यक्रमासाठी गेला होता.
आणि पहाटेच्या वेळेला परत येत असताना त्या बसला मोठा अपघात झाला. बस दरीमध्ये कोसळली. ज्या वेळेला बस दरीमध्ये कोसळत होती, पहाटेची वेळ होती, काय 3-3:30चा सुमार असेल, सगळ्यांची झोप लागली होती. आणि बस जेव्हा कठड्याला जोरजोरात घासायला लागली तेव्हा सगळ्यांना जाग आली. सगळे ओरडायला लागले, किंचाळायला लागले. या मुलाला पण जाग आली, पण तो म्हणतो बस दरीमध्ये कोसळत असताना मला झोप लागली. तुम्ही सांगा अशा वेळेला माणसाला झोप कशी लागू शकते? आजूबाजूला एवढे सगळे ओरडतायत, बसमधले सगळे किंचाळतायत आणि याला झोप लागली. जवळजवळ 20-25 मिनिटं तो झोपेत होता. आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा बघितलं बसचा चक्काचूर झाला होता. पण तो ज्या बसच्या सीटवर बसला होता, समोरच्या सीटला हात धरून असाच्या असा होता आणि बाजूला प्रेतं पडली होती. आणि जे जखमी झाले होते ते रडत होते, किंचाळत होते. अंधारामध्ये त्याने बघितलं आणि नंतर त्याने घरी फोन लावला आणि सांगितलं असं असं झालेलं आहे, पण मला काहीच झालं नाही आहे. मी या ठिकाणी दरीत आहे पण सुरक्षित आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आत्ताच तुम्ही गाणं गायलं ना, परमेश्वर मेंढपाळ माझा. त्यामध्ये कडवं आहे, मृत्यू दरीतून जात मी असलो तरी माझं कसली भीती नाही. हे दाविदाचे शब्द आहेत. मरणाच्या दरीतून जरी मी जात आहे तरी मला भीती नाही आहे, कारण त्या दरीत मी एकटा नाही आहे, माझा देव माझ्याबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. हा मुलगा म्हणतो घरातून निघताना मी माझ्या कुटुंबाबरोबर प्रार्थना केलेली होती की देवाने मला संरक्षण द्यावं, आणि खरोखर देवाने अद्भुत रीतीने त्याला वाचवलं. आम्ही किती वेळेला असं विचार करतो संपलं सगळं, आता काही होणार नाही आहे, संपलं संपलं संपलं. हा विचार करून किती लोक आत्महत्या पण करतात. पण लक्षात ठेवा, जगात कितीही उलथापालथ झाली, काहीही भयानक घडामोडी झाल्या, तरी पण कोणतीही परिस्थिती देवाच्या नियंत्रणाबाहेर गेलेली नाही, देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही. देव कोणत्याही घडीला काहीही करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक वेळेला संकट येवो, दुःख येवो, आजार येवो, धीर धरा, धीर धरा. तुम्ही आजारी झालात, रिपोर्ट काढला आणि मोठा आजार निघाला की सैरभैर होऊ नका. आता काय होईल, मला एवढा मोठा आजार सांगितला, आता काय होईल? काही होणार नाही आहे. देवाने आपल्याला वचन दिलं आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, मी करणारा आहे, मी तुला रोगातून बरं करीन, मी तुझा आजार काढून टाकेन. देवाचं एवढं भारी वचन आमच्याजवळ असताना रिपोर्ट काय सांगतात ते बघून आम्ही का घाबरावं? आमचे वैद्यकीय रिपोर्ट काय सांगतात, मेडिकल रिपोर्ट, ते बघून आम्ही कशाला घाबरावं? आमचा सर्व समर्थ प्रभू आम्हाला सांगतोय की मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. अस्वस्थ होऊ नका, सैरभैर होऊ नका, विश्वास ढळू देऊ नका. परिस्थिती कितीही कठीण आली तरी धीर धरा, थांबा, वाट बघा, प्रार्थना करत रहा, देवाला चिकटून रहा. तो सामर्थ्यशाली आहे, तो परिस्थिती बदलून टाकेल, तो आपल्याला दुःखातून बाहेर काढेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, एक दिवस तो आपल्याला स्वर्गात घेणार आहे. तिकडे आपण गेल्यानंतर पुन्हा आजार नाही, दुःख नाही, संकट नाही. तिकडे काय आहे? तिकडे आनंद आहे, तिकडे शांती आहे. अनंत काळ आपण देवाला बघणार आहोत आणि देवाची स्तुती करणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत,
प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.